सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। सिडकोचं गुरुवार बाजार हे आंबेडकरवादी चळवळीचं मैदान म्हणलं तर एक आपल्यासाठी नेहमी चळवळीला बळ देणारा, नेहमी चळवळीला ताकद देणारा अशी जमीन आहे। या जमिनीवर, या भूमीवर आंबेडकरवादी चळवळ ही ताकदीनं पुढे जात आहे। आज मला याच मंचावर पुनश्च एकदा बोलण्याची संधी भेटत आहे आणि या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर आदरणीय भैयाबुधी भंतेजी आहेत, संघटनप्रिय भंतेजी आहेत, पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी सर आहेत, जिल्ह्याचे, महानगरचे, तालुक्याचे सर्व पदाधिकारी आहेत, बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत व सोबतच माझे अनेक मुस्लिम बांधवसुद्धा आजच्या सभेमध्ये इथं हजर झालेले आहेत। मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, सगळ्यांना क्रांतिकारी सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो। आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत असताना निवडणुकीच्या रिंगणामध्ये 2019ला उतरलो। 15-16 दिवसाचा अवधी भेटला, आपल्यापर्यंत जास्त पोहोचू शकलो नव्हतो, तरी आपण सगळ्यांनी 26,713 मतदान करून मला एक पाठबळ दिलं होतं, एक प्रेरणा दिली होती आणि सांगितलं होतं, नवीन आहेस, आलास, आमच्यासोबत राहाय। तुला आम्ही फक्त एक इशारा दिला आहे की आज तू आमच्यासोबत आला तर आम्ही 26,713 दोन्ही तिन्ही चारी समाजानं मिळून मतदान दिलं आहे। जर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून लढलास तर तुला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश त्या मतदानातून दिला होता। तुमचा आदेश मान्य केला। निवडणूक हरलो तरी घरी बसलो नाही, निवडणूक हरलो तरी विश्वास हरलो नाही, निवडणूक हरलो तरी विचलित झालो नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिलो। आदरणीय साहेबांनी नांदेडची जबाबदारी दिली तर नांदेड साहेबांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कोणताही आदेश दिला तर साहेबाच्या आदेशाला ओ देत आम्ही प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपरा फिरलो। हे लढत असताना, फिरत असताना अनेक प्रश्न झाले, अनेक संकट आली, अनेक गंभीर परिस्थिती निर्माण झाली, परंतु इथं काम करताना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इतकं एक दिलीनं साथ दिली की या नांदेड जिल्ह्यामध्ये आपण आपल्या पक्षाचं अस्तित्व कमी होऊ दिला नाही, उलट ताकदीनं त्याला वाढवण्याचं काम केलं। आज नांदेड जिल्ह्यामध्ये दक्षिणमध्ये आंबेडकरवादी चळवळीला राजकीय पार्श्वभूमी म्हणून दर 2-4-6 दिवसामध्ये कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटी आपण करत होतो, कोणता ना कोणता आंदोलन आपण करत होतो, कोणता ना कोणती लढाई आपण लढत होतो। सातत्यानं आपण आपल्या पक्षाचं काम आणि नाव इथं प्रचलित ठेवण्याचं काम केलेलं आहे। आपण सगळ्यांनी त्याला बळ दिलेलं आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे, परंतु आपल्याला लढायचं कशासाठी आहे? नांदेड जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत? नांदेड दक्षिणचे प्रश्न म्हणजे नांदेड जिल्ह्याचे प्रश्न आहेत, कारण नांदेड जिल्ह्यामधला नांदेड जर कोणता असेल तर ते नांदेड दक्षिण हा मूळ नांदेड आहे आणि मूळ नांदेडचे प्रश्न सुटले तर जिल्ह्याचे प्रश्न सुटणार आहेत। म्हणून आपण नांदेड दक्षिण निवडलेला आहे। हा आपला मूळ मतदारसंघ म्हणजे मूळ नांदेड आहे आणि या नांदेडमध्ये पाण्यापासून उद्योगापर्यंत, रोजगारापासून आरोग्यापर्यंत सगळ्या अडीअडचणी आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत। आज माझ्या मुस्लिम समाजाबद्दल मला बोलताना वाटते की मुस्लिम समाज कधी आपल्या मशिदीसाठी आमदार खासदार सरकारचा निधी मागत नाही, ते त्यांच्या चंद्यामधूनच मशिदी उभे करतात। पण कब्रस्तान सारखे, ईदगाह सारखे प्रश्न हे आमदारच्या निधीतून सुटले पाहिजे। सिडको हडकोमध्ये मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या प्रश्नाला फक्त 1000दा निवेदनं देऊन, 1000दा फोन करून, 1000दा रिमाइंडर देऊन कधी त्यांनी सोडवलं नाही। आज सिडकोच्या सभोवताली बोलत असताना आपल्याला लागून असलेल्या बळीरामपूरच्या लोकांना आज ज्या टंचिंग ग्राउंडवर स्मशानभूमी दिलेली आहे, काही सुविधा नाहीत, काहीच नाही, तिथं कचऱ्याचं ढीग बनवलेलं आहे। आज आपल्या आजूबाजूला वाजेगाव असो की अजून अनेक गावं आहेत जिथं साधी स्मशानभूमीला 1 रुपयाचा निधी त्यांना दिला नाही, परंतु या सिडकोला लागून रहीमपूर नावाचं गाव आहे। तो गाव आता गाव नाही, महानगरपालिकेत येऊन 27 वर्ष झालेत, परंतु रहीमपूरमध्ये प्रस्थापित वर्गातलं कोणी राहत नाही, सगळे वंचित बहुजन घटक राहतात।
मग रहीमपूरला साधं रोड नालं पाणी न देता आमदारनं आपला निधी त्याला लागून असलेल्या एका नगरसेवक मित्राच्या काळ्या शेतामध्ये प्लॉटिंगसाठी ड्रेनेज, रस्ते, सडक, लाईट, पाणी या सुविधेला आमदारकीचा निधी दिला, पण जिवंत माणसांसाठी दिला नाही, जिवंत वस्त्यासाठी दिला नाही, निर्जन वस्तीला दिला, निर्जन शेतीला दिला, पण जिवंत दलित, मुस्लिम, मागास, बौद्ध वस्त्या असलेल्या गावाला, वस्त्यांना दिला नाही. की केव्हापर्यंत आपण यांना मतदान देणार आहोत? केव्हापर्यंत या बेमानानं आपण ओळखणार नाहीत? या बेमानाने आजपर्यंत कोणाचा भला केलेला नाही आहे, म्हणून आता आपल्याला आपला पर्याय स्वतःला निवडावा लागणार आहे. महानगर अध्यक्ष विठ्ठल भाऊंनी तळमळीनं आपली भूमिका मांडली, ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. मारेकऱ्यांना लपवणारे, मारेकऱ्यांना मारणारे हे सगळे आता एक झालेले आहेत. आणि त्यातलं त्यात जे काँग्रेसचं सेक्युलर म्हणून आपले मतं घेऊन निवडून आला होता तो मोहन हंबर्डे, हे गेल्या निवडणुकीला स्वतःला सेक्युलर म्हणून वंचितच्या बाळासाहेबांच्या उमेदवाराला न देता बौद्धांच्या, मुसलमानांच्या, मागास घटकांचे मतदान घेऊन निवडून आला. आणि ज्या बीजेपीची भीती दाखवून निवडून आला, हंबर्डेच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हंडोरेंच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला न देता भाजपच्या उमेदवाराला क्रॉस वोटिंग केली. हे मी नाही म्हणत आहे, हे काँग्रेसचे नेते बोलतात की हंडोरे क्रॉस वोटिंगमुळे पडले. आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्यांच्या यादीमध्ये या उमेदवाराचं नाव होतं की नव्हतं? निवडून येणार सेक्युलरांचं मतदान घेऊन, निवडून येणार सेक्युलर बौद्धांचा, मुसलमानांचा, सेक्युलर हिंदू, ओबीसींचं मतदान घेऊन, आणि मतदान स्वतः करायची पाळी आली तर बीजेपीला करता. बीजेपीची खोके सरकार स्थापित होताना जाणीवपूर्वक अशोक चव्हाण सोबत लेट जाऊन बीजेपीची मदत करणाऱ्या 7, 8, 9 आमदार होते. त्याच्यामध्ये हा पण होता महाभाग. हा पण अशोकरावच्या टोळीमध्ये उशिरा पोहोचला आणि बीजेपीची अप्रत्यक्ष मदतच केली. बहुमत चाचणीमध्ये बीजेपी विरोधात मतदान न करता आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही बाहेरच अडकलो, बीजेपीची मदत केली. आत्ता नुकतं विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रवक्त्याचं बोलणं आहे की एकनाथ शिंदेच्या वेळेला पळून गेलेले गुवाहाटीचे आमदार 50 खोके घेऊन गेलते, तर यंदा विधान परिषदेमध्ये बीजेपीला क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 7 आमदारांनी 25 खोके घेतले. 25. 50 खोके घेणारे एकनाथ शिंदेची सरकार बनवतात आणि निम्मे खोके, अर्धे खोके, 25 खोके घेणारे बीजेपीला क्रॉस वोटिंग करतात. त्या क्रॉस वोटिंगच्या यादीमध्ये हा गड्या आहे की नाही? आहे की नाही? आहे ना. मग याला क्रॉस वोटिंगची इतकी सवय झाली की आता या निवडणुकीमध्ये एकीकडे विधानसभेचा काँग्रेसचा उमेदवार म्हणून काय नाव आहे यांचं? मोहनराव मारुतराव हंबर्डे. आणि याचा सख्खा भाऊ पोट निवडणूक लोकसभेमध्ये संतोष मारुतराव हंबर्डे सख्खा भाऊ. एक भाऊ बीजेपी कडून लोकसभेचा उमेदवार, दुसरा सख्खा भाऊ काँग्रेस कडून उमेदवार. आता तुमच्या गल्लीत दोघांपैकी कोणी बी आलं तर त्याला विचारायचं, संतोषराव आला तर त्याला विचारा, मोहनराव आला त्याला विचारा की मोहनराव आता तुम्ही 20 तारखेला मतदानाला जाल तर तुम्हाला 2 मशिनीवर 2 मतं द्यायची आहेत. विधानसभेच्या गुलाबी मशिनीवर मोहन हंबर्डे स्वतःचा सिंबॉल बघून स्वतःच्या निशाणीचं बटन दाबल, पण बाजूला ठेवलेल्या लोकसभेच्या मशिनीवर गेल्यावर मोहनराव तुम्ही कोणाला मतदान करणार आहोत? तुम्ही कोणाचं बटन दाबणार आहोत? त्या मशिनीवर तुमच्या पक्षाच्या आघाडीचा उमेदवार पण आहे. तुम्ही त्याचं बटन दाबलात तर भावाला बेईमान होणार आहोत सख्या, आणि भावाच्या निशाणीचं बटन दाबलात तर पक्षाला बेईमान होणार आहोत.
म्हणजे कोणत्याही हालतीमध्ये हे दोन्ही भाऊ बेईमानच होणार आहेत. मग पक्षाला तरी होतील, भाऊ भावाला तरी होतील. असले बेईमान राजकीय संधी साधण्यासाठी रात्रीतून 2-2 पक्षाचे तिकीट आणतात, उमेदवार घेतात. मूर्ख कोणाला बनवताय तुम्ही? आम्हाला, जनतेला, सेक्युलर म्हणणाऱ्या, संविधान मानणाऱ्या समाज घटकांना. आता आम्ही मूर्ख बनणार नाही. आता आम्ही तुमच्या या भूताचा आपल्या मानगुटीवर ताबा होऊ देणार नाही. आता आम्ही स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहणार आहोत. एक आनंदाची गोष्ट आहे, एरवी असं होत होतं की आपण काही करायला गेलो, आपण एका समाजाचा उमेदवार दिला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना निष्ठावंत असलेला मतदार ताकदीनं द्यायचा, पण उमेदवाराचा समाज हळूच बाजूला व्हायचा. गेल्या निवडणुकीला तसं झालं. पण या 5 वर्षामध्ये आपण काम केल्यामुळं, जनतेचा विश्वास जिंकल्यामुळं माझा समाज आज माझ्या पाठीशी उभा आहे, याचा मला अभिमान आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पाठबळ दिलं, उमेदवारी दिली. आंबेडकरवादी समूहाचा 25 ते 30 हजार मतदान माझा पक्का केलं. आज माझा समाज माझ्या सोबत उभा आहे आणि मला खात्री आहे की या काळामध्ये ओबीसी आणि इतर गरीब मराठा सुद्धा आपल्याला मतदान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यंदा 2024 ची निवडणूक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार गॅस सिलेंडरची निशाणी घेऊन निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी घोषणा मी देतो. मी 20 नोव्हेंबर म्हणलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर म्हणायचं आहे. 20 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर. आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचं खूप खूप स्वागत आहे. आज अनेक मुस्लिम युवकांचा प्रवेश सुजातदादाच्या हातावर होणार आहे. मी सुजातदादाची आपली सगळ्यांची रजा घेतो. आपली वाघी रोडला सभा आहे आणि ती सभा संपवायची आहे, त्यामुळे मी आपली रजा घेतो. धन्यवाद. सुजात साहब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन